संसाराची जीवे वेंटाळिलो एकामध्ये एक नाही मिळो येत साकन वनेत निवडिले झाली दोन्ही नामे एकाची मथनी दुसऱ्या गुणे वेगळाली एकामध्ये एक नाही मिळो येत साकन वनेत निवडिले तुका म्हणे दाखविले मुक्ता फळी पिंपलेची स्वस्थळी खुंटलिया एकामध्ये एक नाही मिळो येत साकन वनेत निवडिले प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला मंगळजोरच्या पाठातील जगदगुरु तुकोबाराया त्यांनी योगिकांच्या पत्तीप्रमाणे 320व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि अभंगाचं शेवटचं चरण राहिलेले तुका म्हणे दाखविली मुक्ताफळी आणि शिंपलेची स्वस्थळी खुंटलिया. हो तुम्हाला ते दोन दृष्टांतच आहे, काकाचा लोण्याचा मुक्ताफळ आणि दृष्टांत. बाहेर पडलो आपल्या या संसारानं मला बद्ध केलं होतं, त्या संसाराच्या बाहेर मी पडलो. आता मी संसारानं युक्त होणार नाही. काहीही झालं संसारातलं बरं वाईट तर त्याचा संबंध मला नाही. मी त्याच्याहून काही अलग काही वेगळं आहे आणि अशा स्वरूपाची मला प्राप्ती झालेली आहे, मला त्याचा संबंध नाही. हो आणि असं तुकारामाला या अभंगात म्हणायचे, ते दृष्टांतानं सिद्धांताला आणायचे. जसं ताकातून लोणी बाहेर निघालं तर किती प्रयत्नानं ताकात घालायचा प्रयत्न केला पण ते लोणी मधात मिसळत नाही. तसं बद्धतेतून मुक्ततेत आलेला माणूस पुन्हा बद्ध होत नाही, हे महत्वाचं. एकदा का मुक्त झाला ते मुक्त झाला, पुन्हा बद्धते द्यायची त्याला गरज पडतच नाही, येतच नाही ते बद्धते. हो जरी इच्छा असेल जन्म घेण्याची, जन्म घेईल मुद्दाम इच्छेनं. हो आपले इच्छे करू गदार ओळख, आपले इच्छे गावळी निर्मळ हरिकथा असं करतील ते. जन्मोजन्मी भक्ती जन्म घेता येतील आणि भगवंताची कथा करण्यामुळं करतील बी, तरी त्यांना हे संसाराचा ताप बाधा देत नाही. आपल्याला जे ताप बाधा देते शिकारिक उठणारे हे त्रासच वाटतो ना आपल्याला. हे द्वंद्व त्यांना ते द्वंद्व साम्याला आलेले असते, सगळे द्वंद्व त्यांच्या समतेला आले असते. हे कोणतेच नाही, ते दक्षिणोत्तर मारुता मेरू जैसा का पडू होता तैसा सुख दुःख प्राप्त मधीच पूर्वेकडून आलं काय, पश्चिमेकडून आलं काय, दक्षिणेकडून आलं काय, उत्तरेकडून आलं काय, त्या मेरू पर्वत नावाच्या डोंगराला त्याचा काही परिणाम होत नाही. त्याप्रमाणे ह्याचे कितीही संकट आले त्या मुक्ताला त्याची बाधा होत नाही. का ते संसारानं जे वेंटाळ होतं त्याला त्यानं सोडून दिले संसार आणि संसाराच्या मुक्तबाजूला झालेला आहे, म्हणून त्याला काही घेणं देणं नाही आहे. मग त्याचा दृष्टांत ते की ताक नवली तर निवडीले आपण आल्या गुणी वेगळं आल्या. दुसरा दृष्टांत ते की एकामध्ये एक नाही मिळू येतं, ताक नवली तर निवडीले झाली दोन्ही नावे एकाची मंथन. मंथन केल्यावर दोन नामं झाले, ताक ताक झालं, लोणी लोणी झालं. मग असं मंथन कशाचं, विचाराचं, त्याचं विवेकाचं. विवेकाचं मंथन केलं विवेकानं तर मग ते ताक आणि लोणी ते मायाचे माया आणि ब्रह्म ते ब्रह्म. माया विद्या हे वेगळे आणि मी त्याच्यावर अल्लक आहे, मला याचा संबंध नाही. म्हणून पंचकोशाच्या अतीत आहे, मनाच्या अतीत आहे, बुद्धीच्या अतीत आहे, मी इंद्रियाच्या अतीत आहे, मी या सूर्यदेहाच्या अतीत आहे, मी ह्या सगळ्या ज्या काही गोष्टीतून संसारातल्या त्या संसाराच्या गोष्टीतून अतीत नाम अलिप्त आहे. मी याच्याने लिप्त होणार नाही अशा प्रकारचा ठाम निश्चय कोणाचा असतो, मुक्त. हे मुक्त अवस्थेच्या लोकांचं बोलणे आणि त्यांना काहीही बाधा कशाचीच होत नाही. म्हणून तुकाराम महाराज
म्हणून तर माणसाचं ते दिसले तर ते माणूस नाही आहे. काय आपण रोज मी म्हणतो तिथं तुका भासला मानवी वेशधारी परी हा लीला विग्रही निर्विकारी. तो लीला विग्रही निर्विकारी आहे. त्याला विकार कोणताच नाही. तुका जरी माणसासारखा भासला असला तो तुका त्याहून निराळा आहे. असे दृष्टांत देऊन एका अभंगात तुकाराम महाराज म्हणले की बीज भाजवणी केली नाही कामा जन्म मरण. जन्म मरणाचं बी होतं ते भाजलं. कोणते बी भाजलं त्याची नाही केली तर पुन्हा उगवण शक्य होत नाही. बीज भाजवणी केली नाही मग बीज भाजलं. ज्वारीचं बी म्हणा मुगाचं बी म्हणा त्याच्या लाया आता ज्वारीच्या लाया करतातच ना तांदळाच्या लाया करतातच ना. म्हणजे असे बी भाजून जर लाही केली लाही झाली तर पुन्हा ते तांदूळ होत नाही किंवा उगवण शक्ती येत नाही. त्या लाहीपासून पुन्हा उगवण शक्ती होणार नाही. त्याप्रमाणे आमचं जन्ममरणाचं जे बीज आहे ते कर्मबीज ते जळून टाकले जळून गेले. आता कर्मबीज शिल्लक नाही. वासना अंकुर आणि कर्म अंकुर हे दोनच जन्म मृत्यूला कारणीभूत आहे. दोन अंकुर आहे. एक वासना संस्कार आणि दुसरा कर्म संस्कार. ते उगवण शक्तीला दोनच कारणीभूत आहे. आणि कर्म जळालं म्हणून वासना त्याची निवृत्त झाली. वासना निवारी समूळ यांची ब्रह्मरस गोळी त्याची फावली. वासना निवारी समूळ यांची नाही त्या विटाळा खंड सोहळा उपाधी वेगळा जाणीवेच्या. त्याला कशाची जाणीवेची उपाधी राहत नाही तो संसारातून. म्हणून तर बीज भाजवणी केली नाही तर आम्हा जन्म मरण नाही. बरोबर आहे. तर मग साखरेचा नव्हे उस कामा कैका गर्भवास. दृष्टाचं तिथं ते दिला तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये किती बरं काय प्रयत्नानं. आता हे साखर कारखान्यात गाळल्या जाते. ते मग आपण ऊस नेतो आणि ऊस नेऊन त्याचा पाक करून अमुक करून प्रक्रिया करून त्याच्यापासून साखर तयार करतो. आता किती जरी हुशारीनं चातुर्यानं जरी साखर पुन्हा परत मध्ये उसा आता आमचा ऊसच घेऊन टाक. आमची साखर झाली ना त्याला काय द्या. किती कारखान्यावाल्याला मारलं बी तर त्याला ऊसा आता परत करता येणार नाही. आणि असा कारखाना जन्मालाच नाही. काय ऊसापासून साखर होईल पण साखऱ्यापासून परत ऊस का साखर करता येईल नाही करता येईल. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ते दृष्टांत सांगितलंय वाटतंय. साखरेचा मागुता बुद्धिमंतपणे करिता साखरेचा मागुता बुद्धिमंतपणे करिता उसून रे पंडू सुद्धा झिया पडी. किती हुशार डोकं लावून माणसाला केलं किती शास्त्रज्ञ असला इंजिनियर असला तर ऊसापासून साखर करता येते. पण एकदा साखर झाल्यावर पुन्हा परत ऊस करता येत नाही. त्याप्रमाणे आम्ही आता बद्धतेतून मुक्तीत आलोत ना तर आम्ही पुन्हा बद्धतेत येऊ शकत नाहीत. येणार नाहीत म्हणजे नाही. आम्हाला त्याचा संबंध नाही. मग हे दृष्टांत उदाहरण दिला त्यांनी. त्या साखरेचा साखरेचा नव्हे अमाकरेचा गर्भवाचं असं म्हणले तुकाराम महाराज. काही नाही त्यांना कशाचा गर्भवासाचं दुःख नाही. गर्भवास ही दुःख नाही येता जाता हृदय असता नाम तुझे असं आणखी पुन्हा एक ठिकाणी म्हणले. म्हणजे मुक्त त्यानं बद्ध होत नाही. एकदा आयुक्त झाला आणि तरी त्या अवस्थेला जीवनाचं खरं ते काम आहे. मनुष्य जन्माला आल्यावर तेवढं करायलाच पाहिजे असतं प्रत्येक माणसानं. प्रत्येक माणसाचं ते कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य जर नाही केलं तर आत्महत्याला माणूस करतो. कोण करतो आत्महत्याला. आत्महत्या म्हणजे आपला घात आपणच केला. आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव पुरात्मना बंधुर आत्मात्मनस्ते येन आत्मैव आत्मनाधिकहा. आता काही मला वाटतं श्लोक आहे. आपल्या आपण घात कर आहोत किंवा तुकाराम महाराज नाटामध्ये म्हणले आप आपल्या घात कर चतुर झालो मी दावेदार तू तो कृपेचा सागर उतरी फार तुका म्हणे. कोणी घात केला हे आपल्या आपणच केला का लोकांना केला. मनुष्य जन्माला आले संसारच करीत बसले. जर मुक्ततेकडे नाहीच विचार केला विचारानं आणि निश्चयानं माणसाला मुक्त होता येते. हो मरण हाती सुटली काया तर विचारे या निश्चय. असे दोन इथं ठिकाण आहे. विचारे या निश्चय. एक तर आत्माला विचार करावा
आणि तसा मी अनात्म स्वरूप नाही, मी ते परब्रह्म आत्मस्वरूपच आहे असा पक्का दृढ निश्चय करावा. एकदा निश्चय केला आणि विचार करावा, आणि विचार करून निश्चय करावा. मग मरण हाती सुटली काया, मग मरणातून काया सुटते. जे विचारिता निरसले, प्रपंच सहज सांडवले, या तत्वाचा तत्व उरले ज्ञानी. त्या तत्वता तत्व उरले ज्ञानियांची. असे ज्ञानियांची काही स्थिती आवड असते. तो ज्ञाता मुक्ततेला पोहोचलेला असतो. म्हणून ताकाता लोण्याचा दृष्टांत दिल्यावर काय, आपुणाल्या गुणी वेगळ्या, ताकाचे गुण वेगळे, लोण्याचे गुण वेगळे. लोणी परिपक्व आहे म्हणजे पक्व आहे, आणि ताक अपक्व आहे. ताक आसार आहे, लोणी सार आहे. तसं जगामध्ये अविद्याधिक मायाधिक आसार पदार्थ आहे. यातलं सार काय ते विठ्ठल. विठ्ठल नाम परब्रह्म, भगवान परमात्मा पांडुरंग, तो म्हणजे सार आहे. म्हणून तर सत्य साध्य करे, नाम विठोबाचे बरे. किंवा सत्य तू विठ्ठला, आणि कागा हा दाविला जगदाकार. भगवान परमात्मा सत्य आहे. तो संसार, हो, खरं तो संसार, आणि याचं सार भगवंत. फक्त भगवान परमात्मा सार आहे. या जगात दुसरं सगळं ह्या गोष्टी दिसताल्या, आणि सगळं काही पाऊस येणं, हे करणं, हे सगळा मायेचा खेळ आहे. हे कोणाचा खेळ आहे? हा, हे मायेचा खेळ आहे. अशी माया काही मार्कंडेयाला दाखवली ना चरित्र. माया लय खतरा माया आहे. हो, आणि ती फक्त भक्तापाशीच नसते. कोणापाशी तुका म्हणे माया, तर होय दासी लागे पाया. हो, होय दासी लागे पाया. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. त्यांच्या पायाला लागते माया. माया काही करीत नाही त्या लोकांना. आणि तुम्हाला मला खतरा दिल्याशिवाय हो नसलेलं घेऊ लागते ती. हे तर तसं नाही. जर का बिरिंग लागलाय का लागते का तसं करायला. म्हणजे हे कशाचा खेळ आहे? हे मायेचा खेळ आहे. माया नसलेलं काही आगती दाखविते, हे भगवंताची माया आहे. आणि या मायाचा बाधा, मायेची बाधा या मुक्तायला होत. मग शेवट त्याच्या नात्याने दृष्टांत दिला. तुका म्हणे दाखविली मुक्ता फळी, शिंपलीची स्वस्थळी खुंटली. म्हणजे स्वाती नावाचा पाऊस आता एक नक्षत्र येते पुढे. आता हे चित्रा चालू आहे. नाही उतरा उतरा झाल्या की आता उद्या परत चालू होते. हात लागला का? बरं, मग त्याचं हास्त निघाल्यावर चित्रा, आणि चित्रा झाल्यावर स्वाती. स्वातीच्या पाण्यातले काही काही वैशिष्ट्य, ते स्वातीचं पाणी पावसातून पडल्यावर समुद्रात त्या शिंपल्यात पडतं. शिंपल्या असतात बघा, ते असं असतं. आणि पाणी पडल्यावर मग ते तुटत. त्याच्यात पाण्याचा गुणधर्म आहे मुक्ता फळ तयार. ते पाण्याचा गुणधर्म आहे स्वातीचं. स्वाती नक्षत्राचं पाणी काही वेळेला काय त्यांना ओळखी. आता त्याच्यामध्ये ते मुक्ता फळ तयार होतात. आणि तेच पाणी सर्पानं पेलं तर विश्व. स्वातीचं तुटत आहे. पाणी कशाचं आहे? स्वाती नक्षत्राचं. म्हणून तर पहिले स्वाती नक्षत्राचा पाऊस पडल्या बगड्या कापसाचे लोक म्हणत होते. स्वाती पडल्या स्वाती कापसाची कापसा नाही वेळ न वाती अशी म्हण होती ना. स्वातीचं पाऊस पडलं तर कापूस वातीला मिळत नाही. असं स्वातीचं पाऊस. त्या स्वातीच्या पावसाचे काही काही गुणधर्म. मग ते सर्पाच्या तोंडात पडलं, स्वातीनं पेलं सर्पानं, स्वाती नक्षत्राचं पाणी, त्याच्यातून झर बनते विष. आणि ते शिंपल्यात पडलं तर मोठी तयार होतात. ते कशाचा गुणधर्म दाखवायचा आहे की ज्ञानवाल्यांना? पात्राचा. ते गुणधर्म पाण्याचा आहे का पात्राचा आहे? आता हा, जे स्वातीचे उदक सुक्ती मोती व्यारी विख. हा, त्याचा सज्ञानाची सुख दुःख तो अज्ञानाची. म्हणजे ज्ञानीला मी सुखरूप आहे अर्जुना, मी परमात्मा. पण अज्ञानाला दुःख रूप आहे. हे गुणधर्म पात्राचा आहे का त्या भगवंताचा आहे? पात्राचा आहे. त्या वस्तूचा गुणधर्म नाही. मग स्वाती नक्षत्राचं पाणी आहे, त्या पाण्याचा शिंपल्यात पडलं ते पात्रात,
तर ते मोती तयार होतात आणि ते जर सर्पाच्या तोंडात पडलं तर त्याचं विष तयार होतं. इतकं झर पाणी त्याच्यात स्वातीनं क्षेत्राचा पाऊस पडला तर कापसाच्या बोंडे गळून जातात. काय काय वैशिष्ट्य नक्षत्राचे असतात बरं, हे लक्षात ठेवा. मग त्या शिंपल्या समुद्राच्या पडल्यावर मधात मोती तयार होतात. मग मोती पाण्याचे आता शिंपल्या असं सोड आणि त्याचं पण 2 तुकडे होतात ते. हो ते पक्क असतंय ते कुठं त्याच्यातून मोती समुद्रात जन्मतात समुद्रात बरं, मग त्याचे मोती तयार होतात. मग एकदा मोती तयार झाले की शिंपले खुंटले, शिंपल्याची वाढ खुंटली, पुन्हा त्याच्यात काहीच नाही आणि पुन्हा ते मोती शिंपल्यात मिसळत. दृष्टांत ती दिलाय काय, तुका म्हणे दाखविली मुक्ता फळी, कोणी दाखविले शिंपल्यानं, पण शिंपल्याची स्वस्थळी खुंटली आहे. म्हणजे शिंपल्याची जी जात आहे ती तिथंच खुंटते, ते तिथंच राहते, त्याच जागेवर राहते, पुन्हा मोठं होत नाही शिंपला, एवढाच राहतो ती शिंपला. आणि ते मोती तयार झाले, पुन्हा मोती तयार झाल्यावर शिंपल्यात मिसळा म्हणले तर मिसळणार नाही. मोती जन्मले कुठून शिंपल्यात. तसा मुक्त कुठून झाला, बद्धतेतून झाला. मुक्त कुठून झाला, पहिलाच मुक्त होता असं नाही, मुक्त तर पहिलाच आहे खरा, पण अज्ञानानं त्याला काय केलं होतं, बद्ध केलं होतं. आता ते बद्ध असणारा जीव मुक्त जसे झाला, आता जीव जीवत्वानं नाही राहिला, जीव ब्रह्म झाला. काय झाला, जीव ब्रह्मरूप झाला. असा ब्रह्मरूप झालेला जीव किंवा तो पुरुष पुन्हा वापस येत नाही, म्हणजे बद्धतेत येत नाही. म्हणून तुकाराम महाराज करे मुक्त आहेत महाराज, आणि मुक्ताला जन्म मरण नाही, कोणती क्रिया नाही, संसाराचं बंधन नाही, म्हणून नाही त्यांना पुन्हा जन्म मरणाला यायची गरज. आता स्वइच्छा म्हणजे कळलं का, त्याला जर आणखी वाटलं की मी ज्ञानोत्तर भक्ती करण्यासाठी जन्म मला मिळावा आणि ते मागतात की देवाला मला जन्म दे देवा, आणि जन्म घेऊन तू भक्त देव होय, आम्ही भक्त कल्पित भेद वास्तव अभेद असा आम्ही स्वीकारणार आणि तुझी जन्मजयंती भक्ती करणार. कारण काय, मुक्ततेमध्ये आनंद आहे पण उपभोग नाही आहे, आणि ते उपभोगायचं असेल आनंद आत्मानंद तर ज्ञान उत्तर भक्ती घ्यावं लागतं, अशा प्रकारचा तो असतो. म्हणूनच आणि मुक्त झाल्यावर बद्धतेत यायची गरज पडत नाही. जरी जन्म घेतला तर त्या जीवनमुक्तानं जरी जन्म घेतला, आता तो महाराजांनी पुन्हा जन्म घेतला हो, तर त्याला या संसाराची बाधा काहीही तिळभर बी या संसाराची बाधा त्यांना होत नाही, काय होत नाही. त्यांना सगळं नित्यत्वानंच असतं जगत समोर, आणि ते नित्यत्वानं जगत समोर असल्यामुळं ते तसे मुक्ततेत मुक्त आपल्या विलक्षण आणि जीवनमुक्तीचा आनंद भोगत असतात. अशा मुक्त स्थिती आहे. आणि ही माया अचिंत्य ईश्वराची नसल्याला खेळ दाखविते. काय करते नसल्याला, म्हणून तर ते अभंग आहे ना, ते तू काल म्हणलेलं काय कोणता, नाही ते झालं, पण स्वरूप मंदिरी होती मी एकली, माया सांजवेळा विद्येच्या गिरी, माझे तुझे चालता पाऊली, मोह भुजंगी धरली करांगोळी ओ, लोभ सरपडन करा करू काय, अशा लहरी तापला माझा देह, तृप्ती वारा घाली ओ गुरु माय, लोभ सरपडन करा करू काय. बरोबर आहे ना. कोणतं एक लक्षात ठेवा, काय म्हणते, स्वरूप मंदिरी होती मी एकली, म्हणजे आपल्या ब्रह्मस्वरूपात कशी होती मी, एकली होती, काही नाही. आपलं अहम ब्रह्मास्मी या वृत्तीवर मी होते पहिलं तर, पण झालं काय, माया सांजवेळ झाली, म्हणजे माया रूपी संध्याकाळ झाली. सांजवेळ म्हणजे कळलं का, झावळ करत अंधार नाही आणि जर प्रकाश नाही, अशी सांजवेळ. आणि त्याच्यात अविद्येच भोग आहे. बिल कशाचं होतं, अविद्येचं बिल आहे त्या माया सांजवेळ, आणि त्याच्यातून सरळ माया सांजवेळ अविद्येच्या बिळी, आणि माझे तुझे चालता पाऊली, कोण्या पावलांना जोड लागली, माझे तुझं, हे माझं हे तुझं, मी तू, अशा प्रकारच्या द्वेषात करत असताना मोह भुजंगी धरली करांगोळी हो,
ते पायाला ढसला. कोण? मोरूपी जर लावला महाराज, लोभ जर पडत करू काय. मग असा मोह बेकार आहे महाराज. आणि ते जर एकदा का चावला का त्याचं वीस उतरतच नाही. अशा लहरी तापला माझा देह. पण त्या लहरी आशा, हे मिळेल का, ते मिळेल का, ते मिळेल का. आता उघडत पाऊस, आता सोयाबीन काढल्यावर जमतंय. हो जमतंय. अशा आशा असतील ना माणसाला तेवढपर्यंत भय विकेत आहे. अजून मी काय आशा सुटली का नाही. हो उघड द्याव का, अहो फटकू द्या. आत्ता जमते मला. हा जमतंय आता. हो जमते. आशा लहरी, या आशा लहरी म्हणजे काही वेळा या चक्रा, हे सरळ तवडे याच्यात चक्रा, पण त्या चक्रा आहे. अशा लहरी तापला माझा देह आणि तृप्तीवारा घाली गुरु महाराज. हो काय महाराज, हे असं असं का झालं, केवळ याला कारणीभूत महाराज. कोण कारणीभूत आहे? नसलेलं दाखविते, असलेलं झाकते. अशी अतिशय शक्ती आहे त्याच्यात महाराज. एक तुमचा माणसानं निर्माण केला मोबाईल आहे, त्याच्यात सेकंड ऑटोमॅटिक म्हणून. मी तर म्हणतो ईश्वराचं ते कॅम्प्युटर आहे. घरीच ऑटोमॅटिक त्याच्यात भारी वेगळे वेगळे काही कशापासून काय त्याच्यात फक्त शोध लावित राहा. आणि इंजिनियर लोक काय त्याच्यात मरणच बघा. कशात शोध लावण्या त्यांचा जन्मच जातो. कधी त्यांना मरणाला उदार व्हावला नाही. इंजिनियर आहेत ना शोध लावणारे. कधी प्रक्रिया करताना काही चुकामुक झाली ते तर त्याच्या जीवावर बेतच मरत येत ना. बरेच शास्त्रज्ञ अभ्यास करताना ते शोध लावताना मरून जातात मला, मरून जाते. पण काय काय शोध लागतो म्हणजे लागतोच. ते हुडकीत बसतात आणि कशाचाही शोध. मग हे आपलं पहिला एक होता ना क्षेपणास्त्र तयार करणारा, आपले अस्त्र तयार करणारा ते राष्ट्रपती अब्दुल कलाम. म्हणून ते रामेश्वरचा होता की रामेश्वरचा होता. मला त्याला क्षेपणास्त्र तयार केलं तर ते शोधच लावायचे. आता या दारूत सुद्धा कसं उडवायचं, काय उडवायचं, दारू उडली. अवतोट्याची आपले वाजवितो फटाकड्या, ही सुद्धा काय दारूच आहे. याच्यातून आणखी प्रक्रिया केल्यावर काय काय घडतंय त्याचा शोध ते शास्त्रज्ञ लावित असतात. लावित असताना एका व्यवस्थेत काय जर चुकामुक झाली तर त्याचा आवाज होऊन हेच मरून जातो. अस्त्र तयार करणारा अस्त्रज्ञ मरून जातो एखाद्या व्यवस्थेत शास्त्रज्ञ. असं त्यांच्यावर जीवावर बेत होते. पण जर खरा शोध लागला तर त्याला करोडो अब्जावधी त्याला बक्षीस मिळते. हे शोध लावल्यावर किती त्याच्या डोक्यात हे शास्त्रज्ञ लोक शोधतात. पण हे सगळे शोध लावले तरी मायेत तेच आहेत ना. त्याच्यात शोध आहे की मायेत ते शोध. मायेत हजारो आठवणे, हजारो. आता विचार करा ना, युद्ध प्रसंगामध्ये रावणाचं युद्ध लागलं. या रावणानं असा प्रयोग करत होता. रावण काही कमी होता का अस्त्रज्ञ? मोठा अस्त्रज्ञ होता रावण, मोठा अस्त्रज्ञ होता. मग त्यानं एक अस्त्र वापरलं. राम म्हणले बरं तुम्ही दाखवतो गमत. मग रामानं एक अस्त्र वापरलं. मग रामानं अस्त्र वापरलं ती विसृतिका नावानं. कोणतं? विसृतिका अस्त्र रामानं वापरलं. युद्धात रामानं वापरलं की त्या अस्त्रातून कोणते जंतू जन्मले ते देव जाणे. आता ते जंतू म्हणजे कोणते? कॉलरा. कोणते? ते कॉलरा बिमारी नाही का पावसाळ्यात कोणाला होती? ते कॉलराचे जंतू मला तुझे जन्मले. प्रत्येक राक्षसाला हा गोठला. 2-2 उलटी आणि 2-2 सणासाठी खोकला मरायचा माणूस. आणि माणसं काय मरत नव्हती आपल्या लहानपणी. आणि ते घालून पाऊस जास्त झाला त्याच्यात हे संडासमुळे जंतू वाढतात आणि ते वाढल्यामुळं कॉलरा बिमारी होत. मग अशी बिमारी आकारी तयार करणं हे कशातला खेळ आहे? हे मायेतला खेळ आहे. आणि मायेत अशा हजारो खेळ आहेत, नमुन्याचे खेळ आहेत. आणि ती माया असा खेळ विचार करते. अचिंत्य शक्ती ईश्वराची ती माया. आणि नसलेला माणसाला देव घालते. महाराज आमच्या श्रीमद भागवताच्या मला वाटते 12व्या स्कंदामध्ये मार्कंडेयाला माया दर्शन
काय झालं मार्कंड ऋषीला माया दर्शन आपले वर्णन आलेले आहे. ते सुखाचार्य सांगतात राजा परीक्षेला मार्कंडे 14 गणपती आयुष्य त्या महाराजाला ती महाराज तीन संकल्पी फळाचा म्हटला होता. भगवान विष्णू परमात्मा दर्शन द्यायला दर्शन दिलं. त्यानंतर आग्रा तिथे मार्कंडेयाने केलं आणि मार्कंडे विचारू लागले भगवंताला, भगवान तुझी माया कुठे आहे? ते म्हणले ती कशाला बघता तुम्ही, तिचा विचार तुम्ही करू नका. ती आगतीत काहीतरी करते आणि माणसाला उभे झाले. पाहिला काहीच नाही पण जीव मात्र हिमकुटी झाल्याशिवाय मरणांत त्याचा ओढवते नाही मरतात. आई खाऊ अशी माया व्यवसायी अशी माया नाही. मला एक बार बघा वाटायची काय का तिला काय बघायचे म्हणलेले खेळ काय काय जिचा खेळ तुम्ही नका बघू. तुमच्यापासून मी तिला आयुष्य ठेवलेलं मी माझ्या भक्ताला मी माया लागू देत नाही. हा म्हणले ना महाराज काय दैवेशा गुणमयी मम माया दुरत्या मामे वे प्रकटिंते माया मे तांतरुण तिथे ते एकची लीला करले ते सर्व भावे मज बदले त्या आईची तरी सरले माया जळ. तर काय त्याच्यात असं वर्णन केले महाराज. कोणाला कसं काढलं या समुद्रातून ते वर्णन आहे. हो काय ऐका गोया पाठ काय हा त्या महत्वाच्या आहेत. हा कोणती पेटी बांधली मग आणली तर ती साहित्याच्या क्रियेची पेटी बांधली एकाची पोटी मग आणले तर ती साहित्याच्या सगळे जे देखिले ते ध्यान कासे लाविले परिग्रही घातले तरी आवरी. सडे जे देखिले तर ध्यान कासे लाविले. सडे सडे परमात्माचे सडे कोणते इथे साहेब तुम्ही सडे नाही लय गोंधळ तुझ्या माझा सडे कोण हे आता लल्ला सडाय सडाय पण त्यालाही गोंधळ घेऊन टाकला. मोबाईलचा नाद बघलाय कुठला नाद बघलाय सडे नाहीतच मला थोडी सडे. सडे कोण आहे सांगा. हो सडे कोण आहे ते ध्यान कासे लावले. सडे होते का ते ध्यान कासे लावले आणि परिग्रही घातले तुमच्यासारखे परिग्रही. परिग्रही कळे ना बाळ बायका असे जे होते की नाही ते दर्यावरी. दर्यावरी मध्ये कळलं का नावेत बसले. फक्त तुम्ही फक्त देवाला हाका मारा. हा सड्याला काय नाही ध्यान काशेला लावले कशाच्या म्हणजे माझ्या कमराला धरा म्हणलाय. सडे तुम्ही पक्के गळ्या तुम्ही पक्के तुम्ही काय करा माझ्या कासाला धरा. आता कासाला धरणं नावच बसणं कोणतं सोपं आहे. नावच बसणं डोक्यात कामच नाही ना. मध्यात बसायचं ते नाव आपलं आपल्यात चढवित आहे आणि पलीकड्याकडे नेत आहे. म्हणून नाव किनारे लगाव प्रभूजी नाव किनारे लगाव. मग हे असे परिग्रही तर्यावरी घातले. तर्यावरी म्हणजे नावेत बसलेले परिग्रही. महाराज एकंदरीत अशी ही माया ईश्वराचं चिंतन केलेल्या भक्ताला बाधा करीत त्याच्यानं कशा पद्धतीने भगवान परमात्मा त्या मायेच्या समुद्रातून बाहेर काढतो. काढतो म्हणजे काढतो. कोणला नाक माराला काय करू देणार काय करू देणार सांग ना. हा हा महाराज ती मायाच आहे. ती मायाच आहे. ऐक ना ती मायाच आहे. जर त्यानं माया नाकाला कळू दिला असतं तर नाक महाराज त्यांच्याकडून सेवा करून घेत नव्हतं. जसं नंद यशोदेला मी लेकरू आहे असंच वाटायला लागत होतं. ज्या वेळेला ते विश्वरूप दाखवत होता त्या तितक्या अगं माय ते तर लेकरू नाही. मला वाटतं लेकरू काय की म्हणजे ब्रह्मांडाचा नाही काय ब्रह्मांड तोंड दाखवायला आहे माय असं तितक्या पुरतं वाटलं की लगेच मायाचं पांघरून. तर ती माया वेगळी लक्षात आलं. ती माया वेगळी म्हणजे ती माया लक्षात आलं तुझ्या ती वर सत्वगुणी आणि सत्वगुणी माया तेवढीशी बाधा करीत नाही. रजात्मक तमात्मक सत्वात्मक त्यापैकी जिचा सत्वगुणाचा उत्कर्ष ज्या मायेत
ती माया फक्त तितक्या पुरतं ती लीला करण्यापुरती राहते, भक्ताला त्रास देते. आणि ती जर तमोगुणाचा आपल्या ठिकाणी तमोगुणाचा उत्कर्ष करून घातली, आपल्या मुळावली घातली का कोणती आहे? हा, म्हणून तर अविद्या म्हणले तिला निकृष्ट. आपल्याला काय म्हणले तिला? निकृष्ट आहे ती. निकृष्ट त्या मायेच्या दृष्टिकोनातून ती निकृष्ट आहे. आणि ते थर्ड क्लास आहे की अविद्या आपल्या बोडक्यावर घातली आहे. आणि बोडक्यावर घातल्यामुळं कशाच्या नादी लावले. पण नाथांसारख्याला लीला करण्यापुरती माया फक्त मी करू नये इतकंच करीत होते. बाकी गोष्टीनं त्यांना ते मायेची बाधा होत नव्हती. पडला एक नाथ म्हणाला. आता ते भगवान परमात्मा आहे. आता मार्कंडेयाला मायाचं दर्शन करावं अशी म्हणजे पावं अशी इच्छा झाली. आणि मार्कंडेय म्हणाले काही कर भगवान, मला माया दाखवत. ते म्हणजे बरं बरं म्हणले. बरं म्हणल्यावर देव बोलले निघून गेले. देव निघून गेले, तुम्हाला दाखवतो म्हणले माया. देव गेले निघून. आणि काही 2 दिवस बोलले. आणि मार्कंडेय नदीला आंघोळीला गेले. आंघोळीला वाटातली नदी, लहान नदी होती आपल्या गोदावरी नदी. त्याच्यात आपलं आंघोळ करायची. आंघोळ केल्यावर हातात पाणी घेतलं, सूर्याला अर्घ्य देऊ लागले. मस्त आनंदातला महाराज होता. एकाएकी असे ढगाळ उठले. असे ढगाळ उठले की असं बघत लगेच ढगाळ की लगेच वार की लगेच पाऊस सुरू. एवढा पाऊस मार्कंडेयाला काठावर येऊ तो 7 समुद्र एक केले. कोणी? ही खरी ढगफुटी. ही खरी काय झाली? ढगफुटी. एक ढगफुटी नाही, सगळी दुनियात बुडायची आली. बदत पाऊस. बघत मार्कंडेय पाण्यात कुठं पाणी झोपडं दिसलं नाही. ते काठावर झोपडी होती ती बेपत्ता झाली. त्याला कुठं जाऊन मरायला नुसतं पाणीच पाणी. अरे बापरे, सगळं पाणी 70 लोकांपर्यंत पाणी. आणि हे तितक्या पाण्याने काय मुंडके त्याचं फक्त मुंडकं दिसायले. ते बुडावं नाही स्वतः म्हणजे दाखवायचं नाही चित्र. त्याला कसं बुडून येईल ती माया. मायाला सांगितलं देवा ना या चित्रले थोडस दाखवायला धक्का येईल असं. मग त्या मायेनं मला धक्का दाखवला 70 लोकांपर्यंत. आवाज नाही, ढग नाही, काय नाही, एकच एक जन्म आहे. ज्ञानेश्वर करून गेले अब्रह्म म्हणून पूर्ण होती. अभे मार्कंडेय येत आहे ना वाटते ओळी. अशी ओळी ज्ञानेश्वरीचे बघा 70 लोकांपर्यंत एक कारण म्हणते त्या. बरं काय साहेब हे 7 समुद्र हे ते असं मापायचं काय तुटून ते जाते सगळं. 7 समुद्र एकर गेले, तुडीत गेले. सगळा एकच समुद्र झाला. कुठं समुद्र नदी काय भिन्नता? अब्रह्म पूर्ण होती म्हणजे ब्रह्मदेवापर्यंत समुद्र एकच. आणि मग मार्कंडेय घाबरले. महाराज काय मरतो बाबा, काय हे संकटाला जेव्हा काय संकटात आहे, कसं निवारण होईल. आणि आता मरतो एकटाच. दुनिया बुडाली, सगळी दुनिया बुडाली. काय दुनिया राहिली नाही. कोणती नरवाडी नाही, शाळगाव पाणी काय बरं का भेचेगाव कुठे नाव कुठे राखे का पत्ता मिळेल. अरे काय असं वाटायला लागलं, देव वाटायला लागलं. राखे रडू लागले मला. भगवान परमात्मा म्हणले थोडासे मत टाकले आणि त्या पावसाचा बुलायला तिला सगळा केला पुढे बोलतोय म्हणजे. मग तितक्या पाण्यात एक झाड वडाचं दिसलं. आणि त्या वडाच्या झाडाच्या पानाची नेवाटी. आणि त्या नेवाटीत एक लहानसं एवढं लेकरू ते हात वरच होतं. त्या पानात बसायचं तो लेकरू तयार झालं. आणि त्या वडाच्या झाडाच्या पानात लेकरू तयार आहे. आणि ते लेकराला बघितलं मार्कंडेय. आणि ते म्हणले दुनिया बुडाली या काही नाही तर जन्मही झाले. आणि फक्त हे वडाचं झाड सुद्धा आला असं कुठे. आणि त्याच्यात कोणाच्या पानाच्या नेवाडीत लेकरू कोण आहे. आणि ते लेकरू पायात अंगठा घेतलाय उजव्या हातात. डाव्या पायात म्हणजे उजव्या पायात अंगठा नाही, डाव्या पायात अंगठा उजव्या हातात घेतलाय. आणि ते तो काय लक्षात आलं. आपला पाय त्याचा अंगठा त्याला उजव्या हातात धरलाय आणि आपलं तो काय लेकरू. आणि मार्कंडेय बघ बाबा एवढ्या पावसात एवढ्या पाण्यात झाड त्या झाडात लेकरू पानात लेकरू कोण असं बाबा हे स्वतः केवळ कोण
भगवंत. आता मग मार्कंडे आणि ते लेकरू मार्कंड्याला बघून लेकरू हसलं. ते म्हणा कसा महाराज बेजार व्हायला लेकरू. आणि मग त्यावर स्तुती केली कोणी त्या मार्कंड्यानं. ते देव तर नसल ज्या आरती एवढ्या पाण्यात हे लेकराचं रूप घेतले त्या आरती ही विष्णू परमात्माच असेल अशी त्याची भावना तयार झाली. आणि मग मार्कंडे हात जोडून लागले. करा रविंदेन पदा रविंदम मुखा रविंदे विनिवेशयंतम वटस्य पत्रस्य कुटेशयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामी. मला तिथं ते स्तोत्र तयार झालं. करा रविंदेन पदा रविंदम. हाताच्या सगळ्या पदरूपी कमलामध्ये पदरूपी कमल सगळ्या आणि ते धारण केले ज्यानं. करा रविंदेन पदा रविंदम आणि मुखा रविंदे विनिवेशयंतम. मुख कमलामध्ये घातले त्या अंगठा त्याच्याचा पायाचा काय आणि चोखायला येते चोखायला म्हणून करा रविंदेन मुखा रविंदम नाही करा रविंदेन पदा रविंदम मुखा रविंदे विनिवेशयंतम चोखायले. हो आणि कशात केले वटस्य पत्रस्य कुटेशया म्हणजे वडाच्या पानाच्या नेवाटी. हो असा कोण आहे बालमुकुंद आहे. आणि त्या बालमुकुंदाला मी नमस्कार करतो. मराठी स्तोत्र आम्ही भागवताच्या सुरुवातीला म्हणतो. आणि म्हणलं पाहिजे करा रविंदेन पदा रविंदम मुखा रविंदे विनिवेशयंतम वटस्य पत्रस्य कुटेशयानम बालमुकुंदम मनसा स्मरामी. असं भगवंताचं स्मरण केलं आणि मग कळकळीनं हाका मारल्या एवढं संकट निवारण कर प्रभो असे म्हणले. महाराज लागलीच बंद केलंय ते केलं बंद केलं बंद केला की सरा तिथलं पाणी तिथं त्याला उशीरच नाही. उतार्यात पडलं पाणी झोपडी दिसती सगळं दिसते मरत होतो. गेले झोपड्यात महाराज गेले. धडधडकारी म्हणजे काय संकट आलं होतो तेवढ्यात कृष्ण परमात्मा आहे असू लागले देव. आणि मार्कंडे महाराज काय मार्कंडे महाराज मरत होतो झालं काय देवा काय लय बाबा लय घटना बेकार आहे. बघितली का माया तिचा खेळ का म्हणले ते म्हणजे उलट सांगा तुला तुम्हाला. पण बऱ्याच लोकांना लय बेजार केले त्या माझ्या मायेच्या हातानं यायला खूप बेजार केले परेशान करून टाकले. पण तुमच्याकडे कधी येऊ देत नाही. पण तुम्हाला ऐमरलं ते नाही एवढं होतं ना. म्हणजे तुम्ही इच्छा केली तर आम्ही काय करू. तुमच्या इच्छेनं ती मायेचं दर्शन तुम्हाला करावं लागलं करून घ्यावं लागलं. नको नको देवा एवढ्या बार टाकली ती टाकली आता तुम्हाला तिला मायापाशी महाराज मुक्त करून टाकला. कोण मार्कंडेय महाराज मुक्त केला. हो असं वर्णन आहे. आणि एकदा मुक्त केला तर पुन्हा बद्ध होत. म्हणून शिंपल्यातून मुक्ता फळ जन्मलेले तर ते जन्मलेले मुक्ता फळ खुंटल्या काही शिंपली ती स्वस्थळी खुंटलिया म्हणजे शिंपल्याचं ठिकाण पुन्हा खुंटलं. पुन्हा त्या शिंपल्यात येत नाहीत किंवा शिंपल्यात राहत नाहीत किंवा शिंपल्यात मिसळत नाहीत. आणि ते मुक्ता फळच असतात म्हणजे मोठीच असतात. ते मुक्तच असतात. त्या मोठ्यासारखे संत मुक्त आहे. ते पुन्हा बद्धते घेत नाही. बद्धता ही शिंपला आहे आणि मुक्तता हे मुक्ता फळ. एक अभंगात आहे त्या अभंगाचा तेवढं सगळी करू.